नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. राजमा पालक व त्यासोबत मैद्याचे लच्छा परोठे तुम्ही बघत असाल. अगदी नरम आणि आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही सहज खाता येतील. आता आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा त्या हॉटेलमधली स्पेशल डिश कोणती हा आपला पहिला प्रश्न असतो. मग ते त्यांच्या हॉटेलची स्पेशल डिश आपल्याला सर्व करतात आणि खरोखरच ती खूप चविष्ट लागते आणि ती आपण कधी कुठेच खाल्लेली नसते. अगदी तसंच तुम्हीही ही डिश आधी कुठे खाल्ली नसेल व या डिशचं नावही ऐकलं नसेल. मी राजमा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता. आता तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी त्यात मीठ ॲड केलं व आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. अगदी गळेपर्यंत आपल्याला हा राजमा शिजवून घ्यायचा आहे. आता आपला राजमा शिजतो तोवर मी इथे पनीरचे तुकडे तेलात छान फ्राय करून घेतले. नंतर मी इथे पालक फ्राय करून घेण्यासाठी ती तयारी करून घेतली आहे. इथे अर्धी जोडी मी पालक बारीक कट करून घेतला आहे. बारीक कट केलेला एक कांदा व एक टोमॅटो घेतला. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप घेतली आणि इथे मी मोड आलेले वाटाणे घेतले. यामुळे याला अजून छान टेस्ट येते. सगळ्यात आधी कढईत जिरे व बडीशोप तेलावर परतवून घेतले. त्यात लसणाच्या पाकळ्याही ॲड केल्या. त्याही परतवून झाल्या की त्यात आपल्याला कांदा ॲड करायचा. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर परतला जावा म्हणून मी यात मीठ ॲड केलं. कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात आपल्याला मोड आलेले वाटाणे ॲड करायचे आणि वाटाणे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून झाकण ठेवून आपल्याला वाटाणे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. आता बाजारात वाटाणे सहज मिळतात म्हणून मी इथे या रेसिपीमध्ये वाटाणे ॲड केले. तुमच्याकडे जर वाटाणे नसतील तर तुम्ही वाटाणे नाही टाकले तरी पण भाजी खूप सुंदर होते आणि छान लागते. इथे आपले वाटाणे शिजले की त्यात मी टोमॅटो ॲड करते. टोमॅटो पण आपल्याला गळेपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत. सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवायच्या आहेत. फक्त पालक आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. ती लगेच शिजते, पटकन शिजते. ती टाकल्या थोडी परतवली की आपल्याला हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही ही भाजी कधी ऐकली आहे का? कधी बघितली आहे का? नाही ना? आहे की नाही वेगळी रेसिपी? मग ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता इथे भाज्या मी थंड करून घेते आणि मग त्या मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घेते. इथे आपला राजमा पण शिजला आहे. आता राजमा आणि पनीर आपण सुरुवातीला छान परतवून घेतले होते. ते पनीर, राजमा आणि हे बारीक वाटून घेतलेले पालक आपल्याला सगळे एकत्र परतवून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला वरून फोडणी घालायची आहे. यात आपण मसाले काहीच ॲड केलेले नाही आहे. हे प्लेन पालक आहे, राजमा आहे आणि पनीर आहे. आता आपल्याला एका पातेलीत तेल गरम करत आता आपण या सगळ्या भाज्या तेलावर परतवून घेतल्या होत्या म्हणून आपल्याला जास्त तेल ॲड करायचं नाही आणि पालेभाजीला जास्त तेलाची गरज नसते. अगदी कमी तेलात पण त्यात सुंदर दिसतात. तुम्ही बघत असाल काहीच मसाले ॲड केले नाही तरी भाजीला किती सुंदर रंग आला आहे. नंतर इथे मी एक पळी तेल ॲड करते आणि त्यात मी थोडं मोहरी ॲड करते. मोहरी मी आधी ॲड केली नव्हती, फक्त जिरेच ॲड केले होते. मोहरी मी मिक्सरमध्ये बारीक करत नाही. काय होतं ना, मोहरी जर मिक्सरमध्ये वाटली तर भाजीला अशी कडसर टेस्ट येते म्हणून मोहरी आपण नेहमी फोडणीतच वापरतो. मोहरी ॲड केली. त्यात मी एक मिरची घेतली होती, अख्खी मिरची ती घातली. नंतर 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा कांदे लसूण मसाला घातला व थोडी हळद घालून हे मसाले तेलात छान परतवून घेतले आणि लगेच गॅस बंद केला. काय होतं ना, त्यामुळे मसाले जळतात म्हणून मी पटकन गॅस बंद केला आणि ती फोडणी या भाजीत ॲड केली. तुम्ही बघत असाल किती सुंदर रंग आला आहे. नंतर माझ्याकडे इथे पनीर होतं तर पनीर मी ते पूर्ण किसून टाकलं भाजीमध्ये. हे पण ऑप्शनल आहे. नुसती राजमा पालक पण खूप सुंदर लागते पण मी पनीर पण ॲड केलं आहे. खूप छान लागतं. तुमच्याकडे असेल पनीर तर तुम्ही पनीर पण ॲड करून बघा. आणि याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये तूप घेतलं, त्यात लवंग घेतली आणि ते गॅसवर गरम करून घेतलं आणि ते कढईत ठेवलं आणि झाकून ठेवलं. आता इथे आपल्याला लच्छे परोठे करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलं, त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं. नंतर मी इथे बटरचा तुकडा ॲड केला होता. हे बटर आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा असा गठ्ठा तयार होईपर्यंत आणि ते मैद्याचा कलरही चेंज होतो बटर ॲड केल्यामुळे. मग हे बॅटर आपल्याला दूध घालून छान मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण जेवढे मळू ना
तेवढा आपला परोठा मऊ आणि लुसलुशीत होईल. नंतर हे हाताने ओढून हे कणिक आपल्याला फ्लेक्झिबल करून घ्यायचे आहे. तुम्हाला ही खूप मोठी प्रोसेस वाटत असेल, पण मला हे करायला खूप मज्जा येते आणि आपले परोठे एवढे छान स्पंजी होतात ना की कायच सांगू. आता हे कणिक आपल्याला एक ओला कपडा झाकून ठेवायचा आहे यावर आणि थोड्या वेळासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, हे अजून फ्लेक्झिबल होतं. जेवढं ताणाल तेवढं ताणलं जातं आणि आपल्याला छान मऊ लुसलुशीत असे परोठे करून घ्यायचे आहेत. आता लच्छा परोठे म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या लेयर असतात. आता ही पोळी आपल्याला एकच लाटायची आहे, पण मग त्याच्या आपल्याला लेयर करून घ्यायचे आहे. ही पोळी लाटल्यानंतर यावर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर कसुरी मेथी, काळी तीळ, पांढरी तीळ आपल्याला यावर पसरवून घ्यायची आहे. त्यामुळे परोठ्याला खूप सुंदर टेस्ट येते. तुम्ही पण एकदा हा परोठा नक्की ट्राय करून बघा. खूप छान मऊ होतो, लुसलुशीत होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज खाता येतो. हे बघत असाल तुम्ही, असे लेयर करून घ्यायचे आणि याचा परत एक गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि हा लाटत असताना आपल्याला अल्लाद हाताने लाटायचा. त्या लेयर तशाच्या तशा आपली पोळी भाजल्यानंतर दिसला पाहिजे. अगदी अल्लाद लाटायचे, जास्त प्रेस करायचं नाही लाटत असताना. त्याच्या लेयर खूप छान दिसतात. ते परोठा भाजल्यानंतर तुम्हाला जाणवेलच आणि खूप स्मूथ लागतात आणि ते वेगवेगळे पण होत नाही, एकत्रच दिसतात ते आणि पण छान टेस्टला पण सुंदर लागतात आणि आतपर्यंत ती मेथी आणि काळी तीळ आतपर्यंत जाते. त्यामुळे खूप छान लागतं आणि हे परत एकदा मी लाटणं फिरवून घेते आणि तव्यावर छान भाजून घेते. जास्त जाडही लाटायची नाही आणि अगदीच बारीकही लाटायची नाही. आता आपण ते हॉटेलमध्ये नान घेतो, ते थोडे कडक असतात, मग मुलं खायला कंटाळा करतात. पण मग हे घरी आपण जर छान बनवून दिलं घरच्याच साहित्यात तर मुलं पण खुश होतात. आमच्या घरात तर एवढं आवडीने खाल्लं ना सगळ्यांनी. तुम्ही पण असं अधूनमधून करत जा, म्हणजे जेणेकरून मुलं बाहेरचं खाण्याचा हट्ट करत नाही. आता इथे परोठे भाजून घेण्यासाठी मी तूप वापरलं, नंतर आतून पण तुपाचाच वापर केला आहे. तुम्ही तुपाऐवजी बटर वापरलं तरी चालेल. मी बटरही घरीच तयार करते. त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेल आणि पनीर, यात जे पनीर वापरलं आहे ते मी घरीच तयार केलं आहे आणि पनीर कसं तयार करायचं याचीही रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केली आहे. ती तुम्ही बघितली नसेल तर मी या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची लिंक देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पनीर कसं बनवता येतं घरीच ते तुम्हाला कळेल. आता इथे आपले सगळे परोठे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये सर्व करते. हॉटेल स्टाईल राजमा पालक आणि मऊ लुसलुशीत असे लच्छा परोठे खाण्यासाठी रेडी झाली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.